आबा, आबा मी काय म्हणते? आबा, 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 नाही, रंगानं विश्वास होण्याचं नाकारणं आपल्याला परवडणार नाही. भैरवीताईंनी इथून जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती. मनाला पटो न पटो या माणसाचं वागणं सहन करावंच लागणार. नाही तर भैरवीताईंनी टाकलेल्या विश्वासाला आपण लायक ठरलो नाही असंच होईल. त्यापेक्षा रंगा रंगा अरे साहब, परत आला? रंगा 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 मला माफ कर रंगा. मी चुकलो रंगा, मी चुकलो. रंगा तू आमचा विश्वासदाता बन रे. आमच्यासाठी आमचा विश्वासदाता होऊन आमच्या वाड्यावर चल रंगा. रंगा सांग मला माफ केलं रंगा. रंगा नाही रंगा, मी तुझ्या पाय सोडणार नाही रंगा. मला माफ केला म्हणून सांग. आमचा विश्वासदाता बन रे रंगा. मी पाया पडतो तुझ्या. आमचा विश्वासाला बन रंगा. तुम्ही पाय नाही सोडणार रंगा. मला माफ केला म्हणून सांग रंगा. रंगा आमचा विश्वासदाता हो रे रंगा. रंगा वाड्यावर ये आमच्या बरोबर रंगा. SMS? रवी सापडली. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. हा SMS कोणी पाठवला असेल जानकीच्या मोबाईल? नंबर तर अनोळखी. कोण असेल हा? हा SMS कोणाचा? SMS? हा SMS. हां, मला ना जया भैरवीताईंची खूप काळजी वाटते रे. याचा त्याच्याशी काय संबंध? हे बघ, आपल्या उद्योग समूहातली काही माणसं आहेत, त्यांना मी भैरवीताईंच्या मागावर पाठवलंय. भैरवीच्या मागे माणसं पाठवलीस? अगं ती काय गुन्हेगार आहे का तिच्या मागे माणसं पाठवायला? तसं नाहीये जया, ऐक माझं. हे बघ, उद्या काही प्रॉब्लेम झाला तर भैरवीताई अडचणीत यायला नकोत ना. त्याच लोकांपैकी एकाचा SMS आहे हा. हे बघ, विश्वासदादांसारख्या ताई काही गायब होणार नाहीत. आपल्याला काही
काळजी नाही ना त्याची. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हां, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत सगळं व्यवस्थितच होईल. हां, मी असताना कुठलंही संकट आपल्यावर येणार नाही. आमच्या रस्त्यात आडवं येण्याचं कारण? छे, तुमचा रस्ता अडवण्याची हौस आहे कोणाला? आणि मला विचाराल तर नाहीच नाही. पण कसं आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवायची असेल तर मुद्द्याचं बोला. मुद्द्याच बोलतो. शालिनी ताईंचं यायचं नक्की झालंय. लवकरात लवकर येतील त्या. बघ, आम्ही काय करावं अशी इच्छा आहे तुमची? नाही, तुम्ही काय करायचं नाही. जे काय करायचं ते आम्हीच करणार आहे आणि पुढे पण आम्हीच करत राहणार आहे. तुम्ही फक्त तुमचं पाऊल आमच्या रस्त्यात आडवं कसं येणार नाही हे बघा. नाहीतर हल्ली तुमचे भैयासाहेब समजा विसरून गेलेले आहेत. तसं तुमचं राज्य, तुमची सत्ता, तुमचं अस्तित्वच विसरून जावं लागेल. कळलं का? बाबांच्या बाबतीतला प्रॉब्लेम घराच्या 4 भिंतीच्या बाहेर जाऊ नये याची इतकी काळजी घेतली होती आपण. आणि तरीही याला ही बातमी कोणी सांगितली असेल? आपल्या जवळ राहून आपल्या वाईटावर टपलेला कोण असू शकेल? शोध घ्यायलाच हवा. बातम्या अशा फुटणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. Hi. Come on. Come on. ये बस. सोडतो तुला. Come on, ये बस. यामिनी जे बोलतीये ते अगदीच चुकीचं नाहीये. आणि शेवटी बायकोच तर आहे माझी. आज सगळं माझ्या नावावर आहे हे खरं आहे, पण माझी स्मृती जर नाही आली लवकर परत तर मग सगळ्या घराची व्यवसायाची वाताहत लागेल. यामिनी म्हणाली माझ्या हतबलतेचा गैरफायदा घेऊ शकतील अशी खूप माणसं आहेत. कोणाबद्दल बोलली असेल? सगळा गोंधळ आहे. जबाबदारी वाटून टाकलेलीच बरी. आजच जयसिंगशी बोलायला हवं. तुम्ही फिरायला गेला नाही?
असं करून कसं चालेल? कावेरी थांब जरा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोला. हे बघ, नेहाच्या बाबतीत काल जे काही घडलं ते फार भयानक आहे. तरीही आपण एक गोष्ट करायची, कालची रात्र आपल्या आयुष्यात आलीच नाही असं समजायचं. मला माहिती आहे हे खूप कठीण आहे, पण अशक्य नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आबा. आपल्या वागण्या बोलण्यातून नेहाला वेगळं जाणवणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. जे काही घडलं त्यात नेहाचा काय दोष आहे ग? आपल्या दृष्टीनं नेहा अजून आपली पूर्वीचीच नेहा आहे. एखाद्या घटनेनं पावित्र्य विटाळतं असं मला वाटत नाही. तिचं मन पवित्र आहे ना, मग झालं तर जे काही झालं ते आपण विसरून पुढे जाऊया. बरोबर बोलतोय ना मी? अगदी बरोबर बोलताय आबा तुम्ही. खरंच तुम्ही ग्रेट आहे. अभिमान वाटतो मला तुमचा. तुमचं भाग्य आहे दोघींचं की तुमच्यासारखे सासरे आम्हाला मिळाले. तुम्ही म्हणताय ना, तसंच वागायचं आपण. बाबा, बाबा तुम्ही मला बोलवलं? जया त्या नाना जरा फोन लाव. का काही विशेष काम होतं का? हो, काही कागदपत्र बनवायचे आहेत त्यासाठी. कसली कागदपत्र? येत्या 2 दिवसामध्ये ही सगळी प्रॉपर्टी यामिनीच्या नावानं करायची आहे. त्याचे कागदपत्र बनवायचे. हो बाबा, हा निर्णय तुम्ही इतका घाईने का घेता? नाही म्हणजे पूर्णपणे बरे व्हा आधी आणि मग हवा तो निर्णय. माझ्याकडे फार वेळ नाहीये. शक्य तितक्या लवकर हे काम मला आटवायचं. बाबा, मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा. माझ्या निर्णयामध्ये काहीही बदल होणार नाही. पण बाबा, आणि हो, वहिनी साहेब, किताबाई मला यामिनीला बहाल करायचं आहे तेव्हा त्या सोहळ्याची तयारी करायला सांगा. अहो, बाबा. नानांना फोन लावतोयस ना? हो. हॅलो नाना. नेहा, अगं रिया केव्हाची रडत होती. आत्ता कसं बसं झोपवून आली मी तिला. बघ ना जरा तिच्याकडे. तिची आई सुद्धा रडते. तिचे अश्रू पुसायला कोणी नाहीये. मुलाचे अश्रू पुसण्यासाठी आईने स्वतःचे अश्रू विसरायला हवेत ना. पण नेहा, नेहा, बाई एकदा आई झाली ना की मूल हेच तिचं सर्वस्व असतं. त्याच्यासाठी तिला सगळी दुःख गिळायला लागतात. बाळा, आम्हाला तुझं दुःख कळत का नाहीये? पण आता तुला ते बाजूला सारायला हवं. निदान रियासाठी तरी. आणि अगं, घरातले सगळेजण हे विसरायला तयार आहेत. मग
तू का तेच तेच आठवतेस? हे बघ, जे घडलं त्यात तुझी काय चूक आहे? हं? असं बघ, कलंक, अपवित्रता हे सगळं खोटं असतं ग. असं काही नसतं. तुझं मन पवित्र आहे ना, मग झालं तर. हे बघ, हा एक अपघात होता आणि असा अपघात होणारी तू काही पहिली स्त्री नाहीयेस. जगात खूप मुलींना असे अपघात होतात. मग त्या सगळ्या जणी कलंकिनी, अपवित्र नाही. नेहा, झालं गेलं सगळं विसरून जा आणि आयुष्याला पुन्हा नव्याने सामोरी जा. कारण त्यातच सगळ्यांचं भलं आहे. माझं बोलणं कदाचित तुला आवडणार नाही, पण अगं, मी आईच्या मायेने हे सांगते असं समज. चल उठ आणि रियाला जवळ घे. ह्या सगळ्यात तिची काय चूक आहे सांग बरं मला. हा, आजी. हो बाळा, मला कळतंय की सांगणं खूप सोपं आहे, करणं तितकंच कठीण आहे. पण तुझ्या माणसांसाठी आता तुला हे केलंच पाहिजे, हो ना? उठ. हो बाबा, काय बोलताय तुम्ही आधी घेतलेला निर्णय कसा काय बदलू शकता? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा. नाही, माझा निर्णय पक्का आहे जया. त्यात काहीही बदल होणार नाही आणि तुम्ही कोणी तसा प्रयत्नही करू नका. अहो बाबा, हे आईला सुद्धा मान्य होणार नाही. उलट आईच्या संमतीनं भैरवी वहिनीसाहेब झाली होती. अहो, तिची सुद्धा तीच इच्छा आहे. हवं तर तुम्ही आईला विचारा, म्हणजे तुमची खात्री पटेल. आई, ए आई, आई. अरे काय झालं काय? एवढा का ओरडतोय? आई, तू ऐकतेस का बाबा काय म्हणतायत ते? आई, ते वहिनी साहेब हे पद तुला बहाल करायचं म्हणतात. अगं, पण तू सांग ना त्यांना की तुला यामध्ये काही रस नाहीये. उलट तुझ्याच संमतीनं तू भैरवीला वहिनी साहेब केलं होतंस. हे बघ, तू त्यांना सांगितलंस ना तरच त्यांची खात्री पटेल. आणि मला असं वाटतं की भैरवीच या पदासाठी योग्य आहे. आई, बोल ना काहीतरी. आई, अगं अशी गप्प का आहेस तू? जया, तू जे म्हणतोयस ते मला पटतंय, पण यांची तब्येत लक्षात घेता आपल्याला काय वाटतंय यापेक्षा त्यांना काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यांना जे वाटतंय तसंच घडलं पाहिजे असं मला वाटतं. आई, आई, अगं काय बोलतेस तू? हे बघ, भैरवी इथं नसताना हा निर्णय घेणं चुकीचं आहे. भैरवीवर हा अन्याय आहे. काय माणसं आहेत की कोण? समधीच एकमेकांवर कुरघोडी करते. किर्लोस्कर नाटक कंपनी काढाया काय बी हरकत नाही. आणि बाबांची सुद्धा तीच इच्छा होती की भैरवीनेच वहिनी साहेब व्हावं. मग असं असताना नाही, गैरसमज आहे हा. बाबांना कायम आईच वहिनीसाहेब व्हायला हव्या. मी केवळ एक तडजोड होते. मी केलेल्या त्यागाचे उपकार आहेत.